हॅलो. नमस्कार सर. हां, नमस्कार. आता मी ते क्लिप पाहिली तुमची हो, पडळकर हो. मुलाखत तुमची दोघांची तुम्ही घेतलेली कोणाची? पडळकरांची मुलाखत तुम्ही घेतली वाटतं ना फोनवरून. नाही, 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 नाही. मग नाही, मी नाही घेतली पडळकरांची मुलाखत कधीच. मग कोणी घेतली नाही, 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 नाही. कधीच नाही घेतली मी. फोनवरून? नाही, नाही. माझं बोलणं तर नाही कधी त्यांचं. मग हे कसं काय आलंय मोबाईलला? मग नाही, नाही. मी नसेल दुसरा कोणीतरी असेल. संग्राम पाटील तुम्हीच आहो. नाही, 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 नाही. मी कधीच घेतली नाही. मला चांगलं आठवतं. मी त्यांना फोन अहो, कधी बोललो नाही, फोनवर बोललो नाही. हां, त्यांच्या संदर्भातल्या बातम्या वगैरे केल्या असतील मी. हो का? बाळासाहेब पडळकर का फपाळ काहीतरी? नाही, 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 नाही. बाळासाहेब फपाळ हो. हां, फपाळ होय. हा पडळकर म्हणत होते तुम्ही. हां. हा, ते फपाळ, बाळासाहेब फपाळ. हां, ते सकाळी बोलणं झालं होतं त्यांचं माझं. हां. काय या बोलण्यामध्ये काय तथ्य वाटतं साहेब आपल्याला सांगा बरं? त्यांच्या बोलण्यामध्ये तुमचं बोलणं योग्य आहे, रास्त नाही, मी पण त्याच्यामध्ये ते त्याच्यासोबत बोललो. त्यांनी जे सांगितलं त्याचे अनुभव आलेला असेल त्यांना सांगितलं त्यांनी. ऐका ना, नाही माझं काय म्हणणं आहे, मी त्या हं. दिवशी तुमची स्तुतीच केली बरं का. हां, तुम्ही एकदम स्पष्ट वक्ते आहात, त्याच्याबद्दल दुमत नाही माझं. हां. मी त्या दिवशी आपल्यासोबत बोललो, मी बोललो त्या दिवशी आपल्या 10 हो, मिनिटं सोबत. हो, पण मध्यंतरी तुम्हाला 2 फोन केले होते मी, तुम्ही हो, रिसीव्ह केले नव्हते. हो. पण मग याच्यामध्ये काय त्यांचं काय तथ्य आहे सांगा बरं, बाळासाहेब जे बोलले ते? नाही, नाही तेच सांगितलं त्यांनी माझा फोन नाही उचलला बुवा ठीक आहे, आणि फोन नाही, 40,000 फोन नाही. झालं. पुन्हा नाही दुसरीकडे गेले 60,000त. नाही नाही, ठीक आहे, 60,000 रुपयामध्ये गेले. पण मला काय म्हणायचं, आपण ज्यावेळेस प्रश्न विचारले ना त्यांना, हं. पण नुसते प्रश्न तुम्ही विचारले ना, त्यांचं ऐकून घेतलं, तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होते ना त्यांना. नाही, नाही आता हे काय झालं, हे म्हणजे काही मुलाखत वगैरे नव्हती. मग हे आमचं त्यांचं काय फोनवरचं एक बाजू संभाषण होतं. आता नाही ज्यावेळेस मी साहेब, त्यांच्याकडे जाईन ना, तर एक सविस्तर मुलाखत घेईन 15-20 मिनिटाची नाही त्यांच्याकडे ना, बसून. नाही ना, ऐका ना साहेब, मी तुम्हाला हं, मानतो बरं का, मनापासून मानतो हं, तुम्ही. हं. मग तुम्ही एक बाजू मांडू नका ना. नाही मग मांडतो ना तुम्ही दोन्ही बाजू. तुमची बाजू मांडतो ना. तुमची बाजू मांडतो. नाही, माझी बाजूच मांडू नका. माझी बाजू मग कुठली मांडण्याचा मला मांडू, कोणाची मांडू मग? मला काय म्हणायचे, तुमची बाजू तुम्ही स्पष्ट मांडा ना. हं, आपण पत्रकार आहात, बरोबर आहे. हं. आपण समाजाचं ऐकून घेऊन ते तुम्ही तो समाजासमोर आणायचं तुम्हाला. हो. माझी बाजू मांडायची नाही, मला मला अजिबात नाही. हं, माझी बाजू स्पष्ट आहे. हं. अशी माझी बाजू आहे की तुम्ही प्रश्न एकतर्फी विचारू नये त्यांना, सगळे चौबाजूने विचारा ना. नाही चहूबाजूनेच विचारले, मग त्याची उत्तरच ती आहेत. नाही ना, उत्तर एकतर्फी आले ना, फक्त एकच कीर्तनकार त्याला टार्गेट होऊन राहिला. नाही कशाला एकच त्यांनी अनेक सांगितलं. त्यांनी नावं घेतली बोलत नाहीत. असताना 2-4 नावं जणांची नाही नाही, नावं अनेक चांगले कीर्तन सांगितले. घेतली सांगितलं त्यांनी. नाही नाही, नावं घेतली नाहीत. आणि बरोबर त्यांच्यासोबत प्रसंग आला असेल त्यांनी बोलले असतील. बरं आता माझी आणि तुमची ओळख आहे किंवा नाही आहे. मी तुम्हाला कसं म्हणायचं बरं, की महाराज तुम्ही पैसे घेत नाहीत किंवा पैसे घेतात. तुम्हाला आम्ही 40 दिले होते. तुम्ही 60 दिले की दुसरीकडे गेलात. तुमचं माझं काही बोलणं झाल्याशिवाय कसं कळेल किंवा माझा संपर्क आल्याशिवाय कसं कळेल? माझं शंभर तुमचं काही टक्के बोलणं झाल्याशिवाय कसं कळेल बरं मला? 100% शंभर हो टक्के मग. बरोबर आहे. हं. तुम्ही म्हणले 100% याला माझं पूर्णपणे मत आहे. हो. त्यांच्यासोबत त्यांना हे आलं हं. आणि हे झालं बुवा, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. हो. मग मला हे म्हणायचे की बुवा, मग आपण पत्रकार आहात ना, त्यांनी त्यांची ठीक आहे, त्यांना अनुभव आला, त्यांनी सांगितला. हं. पण आपण स्वतः पत्रकार आहात. आपण तुमचं तुमचं कार्य सूर्याप्रमाणे आहे हं. साहेब. मी हं. धन्य साहेब, तुम्हाला मी हं. मानतो. अनेक हं. प्रकारे तुम्ही चांगले चांगले उघडकीस आणलेले आहेत. हं. मग मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये जसं आता पुरुषोत्तम पाटील त्याच्यामध्ये तुम्ही उल्लेख पण केलाय की महाराष्ट्रात त्यांनी एक मंदिर बांधले वगैरे, असं तुम्ही हो. त्याच्यात उल्लेख केलाय, हो. हे का नाही? हं. मग तसं बाकीच्या कीर्तनकाराच्या बाबतीत बी तुम्हाला माहिती नाही पाहिजे ना. काय होतं आता त्याच्यासाठीच उल्लेख केला हो हा, की जर मला सगळ्या गोष्टी माहीत असतील, बरं तुम्ही मला एखादी गोष्ट सांगितली जरा ती चुकीची असली तर मांडेल ना मी. माहितीच नसल्यावर कसं मांडायचं मला सांगा तुम्ही. मग आणि आता एकतर ठीक काय आहे, असतं आता माहितीये का, अशा हा, गोष्टीवर बोलायचं म्हणलं ना, की हो इथं आपल्याला वारकरी संप्रदाय आडवा येतो, इथं आपल्याला धर्म आडवा येतो. आणि हो काही लोक म्हणतात का अरे तुम्ही धर्माची बदनामी करायला लागले, तुम्ही वारकरी संप्रदायाची बदनामी करायला लागले. अशा सगळ्या गोष्टीला विटरून व्हावं लागतं ना आम्हाला. तुम्ही पाहिलं असेल त्या बातमीच्या खाली किती हो लोक तुमच्या बाजूने किंवा महाराजांच्या बाजूने लिहितात, महाराज चुकलेच नाही. आपल्याला प्रत्येक जणाला आपलं आपलं मत मांडायचा अधिकार आहे. त्या आहे, सगळ्या गोष्टी 100% आहे. करायच्या असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हालाही सहन कराव्या लागतात, तुम्हालाही करावं लागत असतात. नाही व्यक्ती नाही, तितके शंभर प्रवृत्ती टक्के समाजामध्ये असतात. सगळे लोक सारखे नसतात. माझं मत सगळ्यावर लादावं किंवा त्यांनी सगळ्यांनी मान्य करावं माझ्या मागे चालावं असं नसं होऊ शकत. पण नाही नाही, माझा माझा हं. माझा मी थेट बोलू का तुमच्यासोबत धनवे साहेब? बोला ना.
मला तुमच्यावर माझा स्पष्टपणे आरोप आहे, एक हम्म. हक्काने आरोप आहे बरं का. बिलकुल. माझा का हक्काने आरोप आहे की तुम्ही त्यांना बोलते वेळेस ते काय बोलले माहिती आहे का, त्यांच्या बोलण्यामध्ये कशी दुरुक्ती आली तुम्ही पहा. हम्म. ते काय म्हणले की बा मी 40,000 रुपयाचे कीर्तन दिलं त्यांना, हम्म. ते आले नाहीत. हम्म. स्पष्टपणे चूक आहे, ह्याला माझं समर्थन नाही या गोष्टीला. बर. हा. मग परत तुम्ही ह्या बोलण्याचं तुमच्या मतानेच तुम्ही खंडन करताय की बा पुन्हा म्हणताय की तुम्ही 15,000 रुपयाच्या वर कीर्तनकार येणाऱ्याचा तुम्ही उघडकीस करताय. हम्म. हम्म. बोलले बरोबर? हम्म. म्हणजे तुमच्या मतानेच तुमचं मत खंडित करताय, मग हे तुमचं चुकीचं नाही का बोलणं? नाही नाही तुम्ही नाही नाही. 15,000 रुपयाची तारीख का दिली मग? आता तुम्हाला जर 15,000 रुपयाच्या पुढे जर कीर्तनकार पाहिजे नाही, हो. मान्य आहे, पाठी ठीक आहे. मी स्वतः कीर्तनकार आहे. नाही म्हणजे ऐका ना, हा जरी तुमचा प्रश्न असला तरी हा. प्रत्येक जणाचे वेगवेगळे विषय आहेत ना, वेगवेगळे नाही नाही, स्थितीप्रमाणे विषय ना. ठीक आहे त्यांनी ठीक आहे, पण 15,000ची तुमचा दिली नाही. असेल, 15,000 दिली. मुळात आपला माझा ऐका ना महाराज, हा महाराज माझा ऐका. हा आमचा प्रश्न संपून जातो कधी, हा जेव्हा पैसे स्वीकारले जातात किंवा मग पैसे आम्ही इतके द्या आम्हाला, तेव्हा आम्ही येतो. तेव्हा आम्ही इथेच संपून जातो. आम्ही वारकरी संप्रदायाचे वाहक आहोत, पाईक आहोत, वारकरी संप्रदायाचे आम्ही सेवक आहोत. आम्ही जेव्हा पैसे स्वीकारतो ना त्यावेळेस संपून जातं. आता वारकरी संप्रदाय तुमच्यापेक्षा मला काही फार जास्त कळत नाही, पण काही मोजक्या गोष्टी आहेत ज्या समाजामध्ये पोहोचवायच्या असतात किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा कळतात मला. बर. पण जेव्हा आपण पैसे स्वीकारतो ना त्यावेळेस आपली किंमत कळून जाते लोकांना, की हे इतक्या किमतीचे आहेत, ते तितक्या किमतीचे आहेत. आता नाही लोक तर देतातच आपल्याला माहित आहे. आणि जसं सगळ्यांनाच माहित असतं की येण्या जाण्याचे खर्च लागतो, सोपं गोष्ट नाही. 2-4 लोक सोबत असतात, गाडीचा खर्च वेगळा असू शकतात विविध प्रकारचे. पण ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या प्रत्यक्षात घडतात सुद्धा. म्हणजे हेच एक मोजके महाराज आहेत असं अजिबात नाही. म्हणजे आपण तुम्ही म्हणाल की आता तुम्ही म्हणालात की मग बाकीचे महाराज सुद्धा आहेत बाबा, त्यांच्या मागे कोणी लागत नाहीत. मग आम्ही काय केलं, अजून हे झाले पुरुषोत्तम महाराज, दुसरं कोणी एखाद्याने माहिती पाठवली ते केले. तर बाकीच्या लोकांचं काय दृष्टिकोन होतो किंवा त्यांचं काय म्हणणं येतं, की नाही तुम्ही वारकरी संप्रदायाच्या मागे फार हात धुवून लागले राव. तुम्ही सगळे महाराज बाहेर काढायला लागले. हाही नाही आमचा मग प्रश्न निर्माण होतो ना साहेब आम्हाला. मग हे असं सोपं मग नाहीये ह्या. मग मग नाही नाही, मग आता ठीक आहे, मग एक बाजू का मग पत्रकाराविषयी एक बाजू नाही. मी आपल्याला त्या दिवशी बोलते वेळेस धनवे साहेब सूर्याची उपमा दिलेली आहे. नाही, 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 नाही. मला नाही काय देऊ आज नका, काही नाही नका. ऐका ना. आज पण तुम्हाला सूर्याचीच नाही, नाही, उपमा नाही, नाही. दिलेली आहे असं मी. काही नाही. सूर्य म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे ती. आपण बघा सामान्य पृथ्वीवरची माणसं आहे, मग एक जीव आहेत आपण. एक असा बाजू विषय नको, नाही. आता सरळ नाही त्या एक दिवशी बाजू मी नाहीच आहे, तुम्हाला एक बोललो. बाजू. ऐका ना, मी काय म्हणलं तुम्हाला, मी हा. जसे तुमची ऐकून घेतो का तसं त्यांचं ऐकून घेतलंय आणि तो संवाद मी पुढे टाकलेला आहे. बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. मग ते म्हणजे संवाद एकतर्फी आहे ना, त्याला स शूटिंग व्हिडिओ ऐका शूटिंग ना, करू दिलं नाही कीर्तनाची. ऐका ना. हा संवाद एकतर्फी आहे. हा त्याचा विषय ना, जो मला फोन करतो त्याचा. हा. त्याची एक मनातली खदखद असते किंवा त्याच्या हो मनामध्ये काही प्रश्न असतात. तो मांडतो. आता हो. त्याचा संवाद एकतर्फी येत असेल तर मी कसं त्याला खंडन कुठून करू? पण मी तरी नाही विचारलं आपण त्यांना, की पत्रकार बाबा आहात, नाही आपल्याला अधिकार आहे, सर्वस्वी अधिकार आहे. बिलकुल अधिकार आहे. पण मग का तो वापरली जर नाही नाही, तुम्ही? नाही, 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 नाही. समोरचा माणूस त्याच्या भूमिकेच्या बाहेर जाणारच नसेल. हा की महाराज चुकलेतच, महाराज असंच करतात, पैसेच कमवतात. आणि त्यांनी एकदम ह्यांचीच सगळी नावं की हेच असं करतात, मी त्यांची सगळी माहिती काढणार आहे, असं तसं तर काही वेगळं केलं नाही. बरेचसे महाराज असेच म्हणला, की काही पैसे घेतही नाहीत आणि काही जण नाही, पैसे घेतल्याशिवाय कीर्तनही करत नाहीत. असं त्याच्यामध्ये त्यांचं त्यांनी म्हणणं होतं. असाही उल्लेख केलेला आहे हं. त्याच्यामध्ये की बा मला अनेक महाराज लोकांचा सपोर्ट आहे की तुम्ही हे बाहेर काढा. हां ना, बरोबर ना मग. हा जाहीर आहे ते. ऐका ना, मला आता जसं त्यांनी फोनवर मला बोलणं सांगितलं का, तसं मलाही फोन येतात, की बरं बरोबर आहे बा, हे जरा थोडंसं थांबलं पाहिजे. इतके पैसे नकोच घ्यायला. असे बरेचसे फोन आहेत मला, की बुवा आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नको. वारकरी संप्रदायामध्ये जरा मुळात थोडंसं मुळात धनवे सुसूत्र साहेब, असली पाहिजे. मुद्दा असा आहे, मी फोन केल्यानंतर तुम्हाला हं, तुम्ही उचलला. हं. मी फोनच केला नाही तर तुम्ही उचलू शकणार नाही. हो, बरोबर ना. मुद्दा मुद्दा इथे येतो बरोबर. हं, हं. मी जर तुम्हाला फोनच केला नाही तर तुम्हाला उचलण्याचा संबंधच नाही. मी जर तुम्हाला पैसे दिले नाही तर तुम्ही घेण्याचा संबंधच येत नाही ना. नाही हा तर ही तर रीतच आहे साहेब. तुम्ही तुम्ही आपण होऊन जर मला फोन केला तर मी उचलेल, मी केला तर तुम्ही उचलता. मग पैशाचा संबंध येतो कुठं? मी ज्यावेळेस दिले त्यावेळेस तुम्ही घेतले ना. नाही, नाही, बिलकुल घेतले. पण आम्ही तुमच्या घरी आलो घ्यायला. नाही, नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. असेच लोकांचे बरेचसे उत्तर आहेत, की महाराज काही तुमच्या घरी आले नाही पैसे घ्यायला. मग पण महाराज घरी जरी आले नसले, तरी महाराजांचा आकडा कमी असावा. बर ठीक आहे, 100% याला माझं मत आहे, चला हां, काय हरकत नाही. ऐका, हां. आता हे पैसे घेण्याची पद्धत हे पुरुषोत्तम महाराजांनी चालू केली का? अजिबात नाही. मग का बरं असलं? अजिबात नाही ना. मग ह्याच्या मुळाशी जा ना तुम्ही. बरं ऐका मुळाशी ना. जा ना तुम्ही. मी काय म्हणलं तुम्हाला, मी मुळाशी गेलो, की मी धर्मविरोधी ठरतो. मी वारकरी संप्रदायाचा द्रोही ठरतो. मग एक 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 पत्रकार म्हणजे बरं बिलकुल समजा. जातो ना मी. ऐका ना, जसं हा ह्यांच्या बाबतीमध्ये कुणीतरी बोलणारा एक फपाळ मला समोर आला,
तसं हा. दुसऱ्या बाबतीत कुणीतरी बोलणार असेल तर तुम्हाला सांगा, मी त्याची बाजू मांडतो. पप्पाळ यांच्यासारखी किंवा मग हे तुमच्या बघा, पुरुषोत्तम महाराजांसारखी बाजू मांडतो, तुमची बाजू बाजू मांडतो. बाजू मांडणे धनवे साहेब, बाजू मांडणे आणि बाजू बाहेर काढणे ह्याच्यापेक्षा ते तुमचं काम आहे, कोण घेतो काढणं. मी नाही बोलतो ते बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा तुम्ही. नाही नाही नाही, हे जरी बरोबर असलं, ऐका ना, हे जरी बरोबर असलं तरी लोक बोलत नाहीत, फक्त म्हणतात किंवा मग काही गोष्टी जरी माहीत असल्या लोकांना तर देत नाहीत. लोक काय म्हणतात, नाही बाबा हे वारकरी संप्रदाय कशाला तू आपलं हाताने नुकसान करून घ्यायचं, हा नाही, आपल्या मुळात मुळात देवाचं आपल्याकडे धर्माचं कसं आहे काम आहे. माहिती आहे का धनवे साहेब, मुळात आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का, चोरी करणारा चोर नसतो. हम्म. आपल्याकडे चोर म्हणत नाहीत, जो चोरी करताना सापडतो त्याला चोर म्हणलं जातं. आता नाही नाही नाही, सापडल्यावरच चोर ठरतो ना, असं कसं कोणाला? आता मी एखादी चोरी केली माहितच नसली कोणाला, तर कसं मला चोर म्हणतील लोक? हा 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 हा. सापडल्याशिवाय कसं म्हणणार आहे? आणि त्या शिवेचा मुद्दा मला ठीक आहे, महाराजांनी शिव्या नको द्यायला पाहिजे होत्या, त्या सुरुवातीलाच मला त्याचा विरोध होता की नको हम्म. शिव्या द्यायला पाहिजे, पण महाराज या टोकापर्यंत गेले का बरं शिव्या देण्याच्या? नाही नाही नाही, हे बघा, मला मी त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने खंडन करू शकतो, म्हणजे कुणाचंही करू शकतो, की महाराजांकडे अत्यंत उत्तम पर्याय होता साहेब. फोन कट 100% होता, करणे आणि मलाही माहित आहे निघणे. ना. आणि माझं काय म्हणणं आहे, महाराजांना शेकडो माझ्यासारखे जर फोन आले असते ना, "ए चल रे हरामखोर, तुला बघून घेतो." अशी 10 एक फोन जरी आले असले, महाराज समजू शकलो असतो महाराजांना मी, की जरा लयच फोन आले तर महाराज मनस्ताप होते, जेवण नव्हतं केलं, जरा तब्येत ढासळलेली होती, काही थोडंसं बीपी कमी जास्त झालेला होता आणि महाराज खटखट बोलले बा. समजू शकलो असतो आपण. एकच फोन आहे त्या माणसाचा आणि एकच पोस्ट आहे त्याची. महाराज फार वैतागलेले असते ना, किंवा नाही बा ह्यांनी जरा बरं माझ्याकडे पोस्ट ट्रोलिंग काय करायला म्हणून आहे? समाजातून सुरू केलंय आणि मी जरा लयच परेशान झालोय, असं समजू शकलो असतो मी. एकच पोस्ट आहे त्या माणसाची आणि एकच फोन आहे महाराजांना. पोस्ट काय म्हणून आहे? नाही, नाही. पोस्ट माहीतच नाही ना मला. पोस्ट शोधतोय मी. तेच मी त्या बातमीत चला सुद्धा माझा पोस्ट उल्लेख माहित केला. नाही. बरं महाराजांनी अगोदर जे व्हिडिओ जे रेकॉर्डिंग झाले ते सर्व ऐकली तुम्ही? हो, त्यांचीच. बरं महाराज काय म्हणत होते? नाही, मला सांगायला पाहिजे होते म्हणले. मी फोन करून सांगायला पाहिजे होतं. तुम्ही नाही सांगितलं मला. हे बरोबर आहे का चुकीचं आहे आता तो महाराजांचं? मार्मिक शब्दांमध्ये महाराजांना घेत होता. तुम्ही ऐकलंच नाही. बरं मग काय करायचं असं तसं. पण महाराजांनी मध्येच 2-3 शब्द वापरले. शेण खाल्लेलं, तुम्ही कशाला माय घातली. हे आपण महाराजांचे ते शब्दच नाहीत साहेब. हे शेवटी नाहीत. वापरले ना, शेवटी वापरले. शेवटी जरी वापरले असले तरी ठीक आहे, मी अत्यंत त्या संयम. गोष्टीचा त्या आम्हाला गोष्टी क्रोधावर संयम अत्यंत ठेवावा लागेल. त्याशिवाय होणार नाही आमचं काहीच. नाही 100% गोष्ट बरोबर आहे. मी ह्याला सहमत आहे तुमच्या गोष्टीला. हं. पण मला ती गोष्ट मात्र तुमची धनवे साहेब खटकली. मी स्पष्टपणे बोलतो कोणती? तुमच्यासोबत. तुम्ही एक बाजू नाही मांडायला पाहिजे. अहो, मांडतो ना तुमची बाजू. माझं माझी कामच आहे. बाजू नका मांडू. हं. तुम्ही आमचा सगळ्याचा आवाज माझी एकट्याची बाजू मांडून ऐका ना, काय? एक गोष्ट एक लक्षात माझी घ्या, बाजू एक मांडा गोष्ट तुम्ही. लक्षात घ्या. मी महाराजांची उद्याच्याला बाजू मांडतो. हा काय म्हणून? की हा महाराजांनी मंदिर बांधलंय आणि चांगल्या गोष्टी आहेत. हा फार चांगलं काम करतात ते. कीर्तनही मस्त करतात. त्यांनी हा मंदिर बांधलंय. 3 कोटी रुपयांचं, किती 3 का 7 कोटी रुपयाचे मंदिर बांधले म्हणले. हा आणि फार चांगलं चाललंय तिकडं. ते मस्त सेवा करतात. जरी पैसे घेत असले, तरी हा ते चांगल्या प्रकारे सेवा करतात. एखाद्या संस्थान उघडले, शाळा शिकवतात मुलांना. हे मी हो मांडतो. म्हणजे माझं काय म्हणणं झालं, मी जर ही माझी भूमिका मांडली, तर तुमचं महाराजांनी शिवे दिले हे जाऊ द्या, सोडून दिले हे चूकच नाही. ह्याला माफ हो केलं, ह्याच्यावर पडदा टाकला. असं आहे हो ते. हो हो. असं आहे का नाही मला सांगा ना? मी नाही ना जर तसं म्हणलो कसं महाराजांनी होईल? चांगले, म्हणजे मी महाराजांना फक्त त्यांनी जे काही उद्गार काढलेत ना, तितक्यापुरता त्यांना विरोध आहे. बाकी काय नाही, ते सगळे आयुष्यभर त्यांच्या नटत बसणार नाहीत आपण. त्यांना की नाही, नाही जरा बघू ह्यांचं. असं नाही काही. नाही तसा विषय नाही, तसा हां, मी मग पण काय नाही तर. मानत ना. आपला आपला विरोध त्यांना काही नाही किंवा मग मी बी त्यांचं ऐकत नव्हतो. हो. म्हणजे मी त्यांचा काही विरोध आहे, मला बांधायला बांधाय असं काही नाही. मग त्याच तुम्ही घेऊन तरी टाकलं तरी कशाला मी म्हणतो मग एक बाजू मांडली नाही, तर. नाही, नाही. असं नाही ना साहेब. समोर आलेला विषय आहे ना तो. कुठलाही असू द्या. पण एकतर्फी झाला ना तेव्हा साहेब. मग म्हणतो ना मी दुसरी बाजू मांडतो तुमची. माझी महाराजांना नका म्हणा, मांडू. महाराजांना त्यांची बाजू मांडायला सांगा. एखादा व्हिडिओ मला पाठवा. माझी करतो. माझी बाजू तुम्ही मांडा, मी नाही मांडणार. नाही, नाही. मी सांगितलं ना, मी बाजू मांडल्यानंतर काय होतं ती. ना मग ते तसं कसं जमल बरं असं? नाही, आपण नाही. पत्रकार आहात. नाही, 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 नाही. महाराजांची बाजू त्यांची समोर यायला पाहिजे ना. त्यांनी लोकांसमोर येऊन सांगायला पाहिजे. नाही नाही महाराजांची बाजू झाली हो. नाही, मी मी नसतं मी मांडत एक हो. मी सांगितलं महाराजांची ना, मी बाजू बाजू मांडा मांडल्यानंतर म्हणत काय नाही मी. होणार. महाराजांची बाजू मांडा म्हणत नाही मी. हं. तुम्ही इतर कीर्तनकाराबद्दल बी बोला ना मग आता. अहो, बोलतो ना. ज्यांची माहिती होतील त्यांचे बोलतो. माहिती नसणाऱ्यावर कसं बोलू? आता तुम्ही काही गोष्टीच करत नाहीत किंवा मग केलेले जरी असले तरी मला माहित नाही. मी कसं म्हणू तुम्हाला, नाही जरा तुम्ही लईच पैसे घेतात. कसं म्हणू? नाही नाही असं नाही ना. मी तुम्हाला पत्रकार नाही मला ना. माहीतच नाही तुम्ही लई पैसे घेतात. कसं म्हणू बरं मी ठीक उगाच? आहे. काय नाही नाही. मला का थोडंफार कायद्याची भीती काय आहे का नाही? बरं ते काम कोणाचं आहे? कोणतं? हे जे प्रकरण उघडकीस काढणं हे आता काम मी कोणाचं? सगळ्या महाराजांच्या मागे कसं हिंडू मला सांगा ना तुम्ही?
हा सगळ्या महाराजांच्या मागे फिरू काय जरा काय करतात बघूच. नाही 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 महाराजांच्या मागे कोण फिरायला आणि सांगितलं मग तुम्हाला? कसं माहिती मिळायची सांगा मग ना. तुम्ही आता कोणीतरी तुम्हाला माहित नाही का तुमच्यासारख्या तुम्हाला? माणसाने सोर्स आम्हाला जर कोणी माहिती सांगितली तर ठीक आहे बा. कसं सांगू कसं कळन बरं मला तरी ते. धन्य साहेब तुम्ही खरंच हुशार आहात त्याच्याबद्दल दुमत नाही नाही. नाही नाही आता असं तुम्हाला नाही. मला मला मधामध्ये फसवायचं आहे का नाही नाही काय नाही 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 नाही. मला? फसवायचा काय संबंध आहे. मी काय म्हटलं तुम्हाला की काही गोष्टी मला माहिती झाल्याशिवाय कशा कळतील मला. कोणीतरी सांगेल म्हणजे आम्ही पत्रकार असलो म्हणजे काही आम्ही अंतर्यामी थोडी असतो की काही घटना घडलेली आम्हाला लगेच क्लिक होते अशी नाही नाही माहितून जायचं महाराष्ट्रामध्ये असं नाही ना. अनेक कीर्तनकार आहेत आणि कुणीतरी अनेक सांगितलं पाहिजे कीर्तनकार आम्हाला. अनेक कीर्तनकार पैसे घेतात आणि पुरुषोत्तम महाराजांनी पैसे घेऊन अजून स्वतःचं घर बांधलेलं नाही. अहो मी काय म्हणलं तुम्हाला पुरुषोत्तम महाराजांनी काय बांधलं नाही काय बांधलं हे मी नंतर सांगेल कधी. पण हं. आजचा विषय काय आहे की पुरुषोत्तम महाराजांनी अशा प्रकारचे उद्गार काढले. हा महत्वाचा विषय आहे. नाही ना आता मी त्या क्लिपवर बरं बोलतच नाही. ऐका पुरुषोत्तम महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेले दुबईत जाऊन कीर्तन करतात ते लाखो लोक त्यांचे पाहणारे आहेत त्यांच्या हाती फॉलोअर्स आहेत भक्त हा. आहेत फॉलोअर सुद्धा आहेत. हो. आणि आजपर्यंत त्यांना कुणी का ट्रोल केलं नाही काही गोष्टीमध्ये. त्या विषयाचं मला मुळीच नाही. मी ज्या क्लिपवर बोलतोय मला त्या विषयासोबत तुमच्यासोबत बोलायचे. मग कोणती क्लिप. हे जे तुम्ही त्या काय त्या ह्याच्यासोबत अहो काढलेली त्याच्यात बी तथ्यच आहे ना साहेब. त्यांनी हा स्पष्ट सांगितलं ना अहो. त्याला मी हे सुद्धा विचारलं की तुमचा हे संवाद मी जरा करू का चालवू का. हा बिनधास्त चालवा म्हणले काय चालवा प्रॉब्लेम नाही. मग ते चालू. पण त्याच्यामध्ये त्याने काय काय सांगितलं तुम्ही लक्षात घेतलं का तुम्ही? हो बिलकुल सांगितलं ना त्यांनी सगळं काय लक्षात काय पाहिजे असं सांगितलं? कसं. काय काय सांगितलं? ते पैसे घेतात महाराज. हा पैसे घेतात. एका कीर्तनाचे 60-60, 50-50 दिवसातून 3-3 कीर्तन होतात. हो हो आणि माझं काहीतरी आजीचं कुठलं तरी वर्ष काय 10 हा कसला गंगा तरी पूजन हा गंगा पूजनाचा कार्यक्रम होता. धुक्काचं कीर्तन होतं. हो महाराजांना 40,000 ची तारीख दिली आणि हा मला येतो म्हणले म्हणून फोन केला तर उचलला नाही. नंतर उचलला नाही. दुसरीकडे कोणीतरी 60,000 ते तिकडे गेले म्हणले ते. हो हो हो. आणि मला व्हिडिओ शूटिंग करू दिलं नाही. हा ते प्रचार करताना. हा व्हिडिओ शूटिंग करू दिलं नाही. हो. हा मुळात त्याचा राग आहे. नाही 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 व्हिडिओ त्याची शूटिंग शूटिंग करू नाही हो. दिलं नाही. ऐका ना. त्याचा मुळात नाही त्याचाच नाही राग आहे तो. नाही नाही तो तू काय हे नाही तू कीर्तन तसले ते याचं बघा त्याचं काय चॅनल वगैरे नाही तसलं कीर्तन तुमचे व्हिडिओ काढून चॅनल चालवायला. अहो चॅनल त्यानं स्वतः सांगितलंय मुखाने. अजून किती मी तुम्हाला काय अजून सांगू? त्याने काय काय सांगितलंय ना काय सांगितलं. मला त्याने व्हिडिओ शूटिंग करू दिलं नाही म्हणून. कशी शूटिंग करून दिली नाही माहिती का. हा प्रचाराच्या मतदान करा किंवा असं काही करत असताना मला शूटिंग करू दिली नाही असं म्हणलंय त्यानं. नाही 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 आणि त्याने अहो, अजून स्पष्ट ऐका ना सांगितलं पुन्हा एकदा नव्यानं ऐका ना स्पष्ट. यांचा प्रचार केला त्यांचा प्रचार केला तो सांगतोय. हो. हे काय काय म्हणजे काय म्हणून प्रचार ओ केला? त्याच्याबद्दल काय प्रूफ आहे का त्याला? नाही आहे म्हणलं ना ते. मग त्याला दे म्हणायला पाहिजे होतं. सांग म्हणायला पाहिजे तुम्ही लगेच काय प्रूफ नाही आहे. ना देईन ना मी भेट घेणार त्याची आता. मग ते प्रूफ दाखवा म्हणा त्याला काय प्रचार केला कसा प्रचार केला. बिलकुल दाखवतो. पण तुम्ही एक बाजू मांडू नका धन्य साहेब. मी आम्ही तुम्हाला लय दुसरी मानतो मांडतो ना बरं का. तुमची मांडतो ना. माझी बाजू एकच आहे. हम्म. माझी बाजू अशी आहे स्पष्ट सांगणे म्हणजे पुरुषोत्तम पाटलांनी पैसे घ्यायला सुरुवात केली नाही. याच्या अगोदर अनेक कीर्तनकारांनी सुरुवात केलेली आहे पैसे घ्यायला. मी स्वतः पैसे ठरवित नाही. हम्म. मी कीर्तन करतो. मी स्वतः अजून पण पैसे ठरवित नाही. नाही आहेत ना भरपूर महाराज नाही आहेत मी तसे. स्वतः मी काय सांगतो द्यायचे ते ना. द्या. मी जातात कीर्तन करून येतात परत. मग लोक हा स्वखुशीने देतात. जे तुम्हालाही जेवढे माहिती आहे. मी जास्ती दिले परत करत नाही कमी दिले मागून घेत नाही. हम्म. माझा स्वतःचा नियम तुम्हाला खरंय सांगतो. ना खरंय ना बिलकुल खरंय. जास्ती दिले मी परत करत नाही. हम्म. आणि त्यांनी कमी जर दिले ना मी मागत नाही त्यांना की बा तुम्ही कमी का दिले मला द्या म्हणून. हा माझा स्वतःचा नियम आहे. पण मला बाजू मांडत असताना अशी मांडायची की पैसे घेत असताना पुरुषोत्तम महाराजांनी संप्रदायामध्ये पैशाची सुरुवात केली नाही नाही, हे कीर्तनामध्ये. तुम्हीच आता सांगितलं मी पैसे मोजत नाही घेत नाही. पुरुषोत्तम महाराज ह्या स्वतःला का नेम नाही लावणार की मला ते काय ते द्यायचे ते द्या म्हणून हे का नाहीत बघा लावत ते. जो ज्याचा त्याचा हे बघा इथं आपल्या स्वतंत्र कोणाच्या भावनेशी कोणी वागू शकत नाही कोणाच्या भावनेवर. हम्म. इथं ज्याला ज्याचा अधिकार आहे. अहो तो तर आहेच की मग तुम्ही फार ठासून बाजू मांडायला लागले त्यांची. आता मी ठासून बाजू का मांडतोय? आपलं काम एकतर्फे चाललंय म्हणून ठासून बाजू मांडतोय. एकतर्फीच काय कोणी बोलायलाच तयार नाही दुसरीकडून तो काय करावं त्याचं. कसं असं जमलं बरं? तुम्हाला उघडकीस काढावं लागतं हे प्रकरण. तुमच्याकडे काम अहो माहिती. मी म्हणलं ना बोला मग तुम्ही तुमची बाजू मांडा. अनेक कीर्तनकार आहेत जेवढे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत समजा ते पैसे कीर्तन ठरवल्याशी जातच नाहीत. फक्त एकच पुरुषोत्तम महाराज पैसे ठरवल्याशी जातात का? नाही जातात ना मी म्हणलं ना जातात. मग बरेचसे जातात लोक. हा मग एकच पुरुषोत्तम महाराज का बदनाम? मग मला हे म्हणायचं. नाही मग सगळे माहीत झाले तर कसे होणार की सगळे असं उगाच विनाकारण सगळ्यांची नाव टाकू का हे इतके घेतात ते तितके घेतात. विनाकारण माहित असलं टाकूच पाहिजे ना. नका.
विनाकारण टाकूच नका. जे अहो मी आहे म्हणलं ते ना टाका. तुम्हाला, तुमच्याकडे कोणाचे काही पुरावे असतील, काही महाराजांची नावं असतील, घेत असतील, त्यांचे द्या पुरावे ना, टाकतो. काढण्याचं काम तुमच्याकडे आहे. तुम्ही पत्रकार आहात. अहो पुरावे म्हणजे मी काय सगळी करतात महाराज, त्यांच्या तुमचं कीर्तनाच्या काम आहे मागे फिरू काय गाडी धर्मेश घेऊन? साहेब. नाही नाही, तुम्ही हे बघा पत्रकार आहात, प्रामाणिकपणे सांगा हे तुमचं काम आहे की नाही काढणं. अहो काम आहे, पण सगळ्यांच्या मागे फिरू का आम्ही? ते यार म्हणते मग हे जासूसी फिरणं करायला लागलाय हो. तुमचं कामच फिरणं आहे ते. काढणं आणि फिरणं तुमचं कामच आहे ते. अहो पण लोक म्हणतील नाही जासूसी करायला लागलाय हो, महाराजांच्या मागे फिरायला लागलाय हो. ते काय मग अहो माणसाला कसं मरत कसं? पत्करावं लागतंय. काय काय पत्रकार मेलेले आहेत तुम्हाला सांगतो जासूसी करता. असं नसतं ते. माझं चुकीचं आहे का बोलणं सांगा मला तुम्ही. नाही ठीक आहे ना, पण माहिती काढा. तुम्ही माहिती दिली तर आम्हाला सोपं काम होईल ना. मी तुम्ही द्या माहिती माहिती दिली, आमची. तुमचं काम आहे माहिती काढणं ते. आणि तुम्ही हं, माहिती काढून ते समाजासमोर मांडणं आणणं तुमचं काम आहे. हं. तुम्ही आणा. एका पुरुषोत्तम महाराजाला बदनाम करू नका पैशाच्या नाही बाबतीत. ह्या आम्ही तर बाबतीत आणणारच ना, नाही. आम्ही तर आणणारच ना, आणणारच ना. आणि सगळ्यांना आणा तुम्ही जे जे पैसे तुम्हालाही नाही, नाही, माहित आहे नाही, नाही, चांगल्या नाही. प्रकारे. ते बघा आम्हाला ते फार अडचणीचं काम आहे ते माहिती काढणं. तुम्ही जरा मदत केली पाहिजे आम्हाला. मदत काहीच नाही. तुम्हाला माहित आहे प्रसिद्ध कोण कोण आहे महाराष्ट्रामध्ये आहात तुम्ही, महाराष्ट्राच्या बाहेर नाही प्रसिद्ध मराठवाड्यामध्ये आहात. कोण आहे? हा प्रसिद्ध कोण आहे? आता सगळ्यांना जे माहिती मिळेल ना आपल्याला, त्यांची माहिती काढू आपण हे बघा आणि करतो. तुम्ही, हे बघा धनवे साहेब, हं, हे बघा तुमचं नाव संग्राम आहे बरं का. हं, हं. तुमच्या नावामध्ये पण राम आहे. हो. हा शेवटी राम आहे. हं. आणि राम असा आहे की त्याला काहीच कळत नाही असं नाही त्याला राम म्हणतो, त्याला हो, सगळं आहेत ना, कळतं. आहेत ना. बिलकुल आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. हा मला काही म्हणायचं नाही त्याबद्दल. पण मलाही काही सोर्स माहिती पाहिजेत ना हो. मला काही थोडंफार काही क्लू असणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळे क्लू मिळतील, तुम्ही शोध करा. हे बघा शोधा म्हणजे सापडेल तुम्हाला. ठीक आहे मग आता करतो ना, काय मग आता करतो ना, शोध करतो ना. आणि हे बघा खरी बाजू मांडा. तुम्हाला तर म्हणलो मी बाजू मांडा म्हणून पाटलांची. मी मग पाटलाची बाजू मांडतोय ना, मग जाहीर मांडा ना. जाहीर मांडतोय. हो का तुम्हाला सांगतो, तुम्ही हे क्लिप टाका वाटलं तर जाहीर मागतोय की पुरुषोत्तम पाटलांनी सुरुवात केली नाही पैसे घ्यायची. हं, संप्रदायामध्ये पुरुषोत्तम पाटलांनी पैसे घ्यायला सुरुवात केली नाही. पुरुषोत्तम पाटील पैसे कोणाला घेत नाहीत, कोणाची हिसकावून घेत नाहीत किंवा मागत नाहीत. हं, हं, देतात त्यांना, हं, हं. पैसे देतात म्हणून ते घेतात. नाही हेही मला तुमचं म्हणणं एकदम क्लिअर पटतं, की जे देतात ते घेतात. तुम्हाला पण पैसे द्यायचे आकड्याची नाही तुम्ही मर्यादा बोलू असावं, नका. थोडासा आकडा खाली बसला पाहिजे. अहो ते त्यांचं मत आहे ना, ते तुम्ही मी ठरवणार नाही कोण? तरी जरी असलं हो, तरी नाही नाही मला नाही मला एक म्हणायचं आहे, हे ठीक आहे आम्ही ते ऐका ऐका ना, बोला. आम्ही हे एकदम समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे. जो फार उच्चांक गाठणारा मग इंदोरीकर असतील किंवा मग फार पॉप्युलर महाराज असतील, तेही आम्हाला तेच कीर्तन देणार. फक्त कीर्तन करण्याची स्टाईल, ती शैली वेगळी असते. पण आमचा वारकरी संप्रदाय तोच आहे ना, आणि माणूसही तोच आहे. कीर्तन तेच आहे. पण पैसे त्याच्यापेक्षा उच्चांक गाठणारे असतात. कीर्तन तेच असणार आहे, फक्त शैली वेगळी असणार आहे. काही लोकं विनोदाचे कीर्तन करतात, काही अभंगावर कीर्तन करतात. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजून घ्यायला मला पाहिजेत. एकच म्हणायचंय, हं. तुम्हाला पैसे द्यायचे नाही तुम्ही बोलू नका त्यांना. ते म्हणतात का मला बोलवा नाही म्हणून? तसं होतच ना मग. पैसे नसल्यावर नाहीत ना बोलवत लोकाला. साधे कीर्तन करतात का साधे, आणि जी द्यायची ती देतातच ना. आला साधेपणा आला तुमच्या शब्दामध्ये. हे हं, मला महत्वाचं पाहिजे होतं आतापर्यंत. हं. हे शब्द तुमचा महत्वाचा पाहिजे. साधे कीर्तनकार म्हणजे काय? मग साधेच की मग. साधे म्हणजे कोणते? तुम्हाला हे बघा आता तुम्ही अहो मी समाजमध्ये काय जे म्हटलं तुम्हाला, साधी आता त्याच्या अगोदर मी प्रश्न वापरला ना, पॉप्युलर. हा महाराष्ट्रात उच्चांक असणारे, त्यांचा आकडा जास्त आहे. पण वारकरी संप्रदाय तोच आहे ना. माणूस जरी साधा असला तरी वारकरी संप्रदाय एकच. कीर्तन एकच. सांगण्याची शैली वेगळी, माणूस वेगळा आणि सामान्य वेगळा, ज्याला पैसे लागत नाहीत. असा. कीर्तन स्व- तेच. स्वतः पुरुषोत्तम पाटलांनी सांगितलेलं आहे, पैसे हं. घेणार नाहीत अशी मंडळी आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांना बोलवा तुम्ही. आम्हाला कशाला बोलवता? नाही, नाही. मग हा तर फार काय म्हणतो त्याला आपण पुढचा हे झाला. म्हणजे तुम्हाला पैसे नाही दिले तर तुम्हाला द्यावेच लागतील पैसे. आम्हाला बोलू नका म्हणलं तर विषय संपला. म्हणजे तुम्ही नुसत्या पैशासाठीच करताय असं स्पष्ट होतं त्याच्यामधून. ते त्यांचं काय असेल ते असेल, ते स्पष्ट असेल किंवा हं. अस्पष्ट असेल, त्यांचं त्यांचं जे जाण. पण त्यांना पैसे देतातच का लोक, मला हे मुळात म्हणायचे. अहो ते म्हणले ना, स्वतः मी पॉप्युलर आहे म्हणून हा पैसे देतात लोक मला. स्वतः म्हणल्याने कोण देतं का? म्हणलेत की त्यांनी असं कसं? पॉप्युलर झाल्यानंतर पैसे देतात ना लोक. नाही ना, तू महाराज आणायचा आपल्याला, तो जरा लय चर्चेत आहे, लय लोक येतात त्याला. असं असतं लोकांचं साहेब गावात. संपला विषय, मग संपला, इथं संपला विषय ना. मग हा ना, मग काय तर. मग ते विषय संपला की आता नाही पण तुम्हाला ठीक आहे जर ना, मग महाराजांना लोकांचं नाही, नाकारायचं नाही, आहे, नाही, 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 नाही. तिथं विषय कसा संपेल तिथं? बरोबर तुम्हाला पुरुष ऐका ना, ऐका, हा ऐका, एक गोष्ट लक्षात घ्या. जी हा ज्याच्याकडे पैसे आहेत, तो पुरुषोत्तम महाराजांना आणील. हम्म पण माझ्याकडे पैसे नाहीत, मला त्यांनाच आणायचंय. त्यांनी म्हणायचं हम्म का, "नाही, नाही दादा तुमचे पैसे, तुमच्याकडे पैसे नाहीत, मी येत नाही." असं का करावं त्यांनी? आणि अनेक कीर्तन त्यांनी फुकट पण केलेले आहेत पुरुषोत्तम पाटलांनी. अहो करू द्या हो, पण अनेक केलेले म्हणजे काय, तुम्ही सगळे आकड्यावर आणून बसणार का?
नाही नाही, आता हे बघा, हं, सगळे जर आता तुम्हाला सांगतो, तुम्ही गरीब आहात, हं, तुमच्याकडे पैसा नाही, तुम्हाला पुरुषोत्तम पाटलाचं कीर्तन पाहिजे. हं. मुळात का पाहिजे? माझा प्रश्न इथून चालू होतो. अहो मी सांगितलं ना ते पॉप्युलर आहेत. मग तुम्हाला तुम्हाला जर पॉप्युलर माणूस पाहिजे, तर मग तुम्ही त्याच्यासोबत घ्या ना मग ते. नाही, 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 नाही. ऐका ना, पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो आमचा. हा, पॉप्युलर माणूस आहे का वारकरी संप्रदाय? नाही, तिथं पॉप्युलरच तुम्हाला वारकरी पाहिजे ना, संप्रदाय मग एकच तुम्ही नसते. माणूस वारकरी पॉप्युलर असला संप्रदायाचा म्हणजे बोला. वारकरी संप्रदाय त्याच्या पुढच्या काही गोष्ट असते का? हा, मग तुम्ही वारकरी वारकरी संप्रदायाचा बोला. संप्रदाय एकच, लेव्हल एकच, त्याचा स्तर एकच. वारकरी संप्रदायाचे अनेक आहेत का? जरा हा जास्त किमतीचा, हा जरा कमी किमतीचा, हा थोडासा लो, एकदम त्याच्यापेक्षा खाली. असं आहे का वारकरी संप्रदाय? नाही, वारकरी वारकरी संप्रदाय संप्रदाय एकच. वारकरी संप्रदाय हे ठरवत नाही. हा जो रेट, हा जो दर तुम्ही सांगितला ना, हं. हा समाजाने ठरवलेला दर आहे. सामान्य जरी ठरवलेला असला, तरी तुम्ही स्वतःही त्याच्यामध्ये काही कमी जास्त आकडा करू शकतो ना. आता शेवटी हे बघा, मी आयात सांगितलं आणि ना तुम्हाला वारकरी निर्यात संप्रदायामध्ये एकच माणूस माणूस वारकरी संप्रदाय एकच. माणसं अनेक, कीर्तनकार अनेक. साहजिकच आहे. निर्यात वाढली की भाव वाढतो. हो, हा काही एखाद्या कुठल्यातरी प्रोडक्शनचा विषय नाहीये. हा कुठल्या तसंच धरावं लागेल आता. आता जे ह्याचा चालू आहे काही ना, आता मालाचा जे विषय चालू आहे नाही, ना, शेतीमालाचा आता जे विषय चालू आहे. नाहीये. नाही नाही, मालाचा विषय चालू नाही असं नाही. तुमचं हं. म्हणणं बरोबर आहे. पण आता तिथं आलंच ना शेवटी, तुम्हाला साधा कीर्तनकार नको आहे. म्हणजे आम्ही शेवटी जी सुरुवात केली होती आणि ज्याच्यासाठी तुम्हाला फोन केला, शेवटी त्याच्यावरच येऊन थांबलो आम्ही जवळ-जवळ 20 मिनिटापासून बोलतो आपण. त्याच्यावरच येऊन थांबलो आपण, की हे सगळं चाललंय जे ना, ते प्रोडक्टिव्हसारखं चाललंय. आमचा माल कसा कुठं चांगल्या पद्धतीने विकेल, ह्या विकेल. सगळ्या हा, गोष्टी चालल्या तिथं. 100%, वारकरी 100%. संप्रदाय एकच, मात्र त्याला कुठेतरी आम्ही फार चांगल्या पद्धतीने सांगतोय असं म्हणत, हा इतक्या किमतीचा आहे आणि तुम्हाला हाच घ्यावा लागेल, त्याच्यापेक्षा तो कमी मिळणार नाही. असं झालंय. मग वारकरी संप्रदाय चक्क तुम्ही बाजार केला. हो, पण एकाने नाही ना केला. हा सगळ्यांनी जरी केला असला तरी केला हे मान्यच करावं लागेल ना. हो, केलाय मान्यच आहे, पण एकाने नाही ना केला. बिलकुल. मग त्याच्यामध्ये सगळे धरा. मला मुद्दा एकच मी म्हणायचा, तुम्ही तेच जे बोलता म्हटलं, ना. जे दिसतील, हा, जे सापडतील, जे हा, कोणी बोलेल त्यांच्यावर, काही हा. आक्षेप घेण्यासारख्या गोष्टी असतील, त्यांच्यावर बोलू. आता त्यांच्या मागे तर कॅमेरा घेऊन फिरू शकत नाही आपण. किती कोण पैसे त्याच्याकडे बघू. कसं शक्य तसं आहे नाही. साहेब ते? नाही नाही, तुम्हाला बाहेर काढणं तुमचं गरजेचं आहे. बाहेर एक एक काढलं जरी प्रकरण. असलं तरी लोक बोलत नाहीत. सोपं नाहीये. त्याच्यावर बोलत नाहीत लोक. नाही जाऊ द्या. धार्मिक विषय आहे, वारकरी संप्रदायाचा विषय आहे, धर्माचा मग विषय आहे. नकोच, कशाला काय कोणीच बाहेर नको मग. हं? कोणीच नको मग त्याच्यावर मग. मग जे बोलते ते तर दाखवावं लागेल. कोणीच नको म्हणलं तर असे भाव वाढायला लागले ना आमच्या कीर्तनाचे. म्हणून तर हे सगळं भाव झाकलंय, पडदा हो पडायला का? लागला. तुम्ही सांग का मी तुम्हाला, तुम्ही हं. किती क्लिपा काढल्या तर ते भाव त्यांचे कमी होणार नाहीत. नाही, नाही म्हणजे आमचा एक हेतूच नाही तो. वैयक्तिक म्हणतोय, जनरल म्हणतोय बरं का मी हा विषय. ऐका ना, आमचा भाव त्यांचे कमी करावा हा हेतूच नाही. हा, कुठल्याही एखाद्या पुरुषोत्तम पाटलांचा भाव आमचा कमी करायचा आणि ते आम्ही जरा विडा उचलला असं काही नाही आमचं. पण एकट्या पुरुषोत्तम पाटलाचा बळी का? मी तेच म्हटलो आमचं काहीच घेणं-देणं नाही. म्हणजे पाटलांचं जरा त्यांची बघू ते लयच पैसे घ्यायला लागलेत. त्यांना जरा थोडंसं खाली जमिनीवर आणू. असा काही हेतू नाही आपला. नाही नाही, मला एकच म्हणायचे हं. बर का, मला एकच मागासपासून मला पुन्हा तिथंच यायचे फिरून फिरून, की तुम्ही एकाचीच काम हे दुसरा करता. विषय असा आहे, तुमच्या त्याच्यामुळेच मी कळलंय, पुरुषोत्तम महाराज असतील किंवा जे कोणी पैसे जास्त घेणार असतील, ते ते तुम्ही आत्ताच म्हणलात, की तुम्हाला साध्य किमतीचा लावायचा, तो लावा, आमचे इतकेच पैसे आहेत. असं काय झालं माहिती आहे का? पब्लिक लोकांनी म्हणजे धार्मिक असणाऱ्या लोकांनी, भोळ्या-बाबड्या शेतकरी, शेतमजुरांनी आम्हाला डोक्यावर घेतलंय महाराजांना. म्हणून त्यांचं ते भाव कमी उतरत नाही आणि लोकही आता काय म्हणतात, जाऊ द्या कुठेतरी काहीतरी करायचं आहे, आपल्याला परमार्थ करायचा आहे, देवधर्म करायचे आहेत, जरा लांब जाऊन कुठं तिकडं लांब जाऊन पैसे खर्च करून येण्यापेक्षा गावातच थोडेफार 10-5 पैसे लावू आणि तेच कीर्तन करू. हे लोकांचा समज झालेला आहे म्हणून त्याच्यावर पोळी शेकायला लागली महाराजांची. हो, ते तर आहेच ना. मग आणि ते आहे ह्या 100% सगळ्या बरोबर. गोष्टी होत असताना आम्ही काही गोष्टी त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतो. मग जाऊ द्या एक पुरुषोत्तम महाराजच का चूक झाली असेल, जाऊ दे सोडून द्या बुवा. काही गोष्टी झाल्या असतील. तर ह्याच्यामुळं काही थोडाफार चाप बसत असेल, काही लगाम लागत असेल, काही गोष्टी बाहेर येत असतील, काही नाही थोडेसे नाही, महाराज लाजत तसं नाही. असतील. असं नाही का बरं होत? नाही नाही, तुमचं म्हणणं 100% मला पटालंय, त्याच्याबद्दल दुमत नाही, तुम्ही योग्यच बोलत आहात. पण माझा मुद्दा तिथेच येते, की एकट्या पुरुषोत्तम महाराजची बदनामी का मग मी सगळे तेच घेत असून. म्हटलं ना, जे कोणी महाराष्ट्रात तुमच्या यादीमध्ये असतील ती यादी मला पाठवा. माझ्या यादीमध्ये तुम्ही काढा ती यादी, मी मागासपासून त्याच्यावरच ठाम अहो, आहे. मग मी म्हणलं ना, आम्हाला सोर्स कोणतरी असल्याशिवाय निघणार नाही ना ती. तुम्ही सांगा आम्हाला सोर्स नाही नाही, माझ्यात माहिती. नाही नाही, हं. मला विचारण्यापेक्षा ते फपाळ कोण बोलला त्या फपाळला विचारा ना मग. हं. त्या नाही, नाही क्लिप ते मध्ये ते त्या आहे का? फपाळाच नाही, नाही, विचारायचं नाही. होतं ना तुम्ही. आता फप्पाळकडे जी माहिती असेल तो सांगेलच ना मला. नाही नाही, ते फपाळने एकाचीच बाजू मांडली फक्त. नाही, नाही दोघांचेच नाही, नाव नाही, नाही, घेतले. नाही, नाही. फप्पाळला जसा संपर्क झाला, ज्याचा संवाद झाला किंवा मग ज्याचा प्रसंग आला ते सांगितलं त्यांनी. येणाऱ्या काळामध्ये काही दुसऱ्या गोष्टी असतील तर निश्चित सांगेल तुम्हाला. येणाऱ्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा आता चालू घडामोडीमध्ये आहेत ना हो चालू घेणारे लोक. हां, मग ते विचारतो ना त्याला मी आता पुन्हा संध्याकाळी फोन करेल. आणखी दुसरे कोणी महाराज आहेत का मला जरा सांगा.
हा त्याला म्हणा असं करेल मी. हा, करतो 15 संध्याकाळी फोन. त्याला एवढंच बोला हं, की 15,000 रुपयाचं लिमिट ठेवलंय ना त्यांनी, हं, 15,000 याच्यावर मी ठाम आहे. ह्याच्यावर तुम्हाला मी रोज फोन करणार. हं. 15,000च्या वर पैसे घेणाऱ्या महाराजाला ते प्रकरण ते बाहेर काढणार म्हणला ना तो. हो, चालतंय ना, चालतंय ना. अरे ते म्हणलं ना त्याच्याकडे आता हे बघा, बाहेर काढणार म्हणण्यापेक्षा तू वारकरी संप्रदायामध्ये आहे. तू म्हणला ना वारकरी मंडळाचा सदस्य काहीतरी आहे हा मी. कोण आहे ते आहे म्हणला. तर हा ते करेल हां. त्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात. आमच्यापेक्षा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात. तुमचं क्षेत्र आहे. नाही पण तुम्ही माझी हे बघा माझी बाजू मांडू नका आणि त्याची बाजू मांडू नका. जे हं. सत्य आहे ते समाजासमोर नाही, आणा. मांडतो ना आता. हे आपलं हे संवाद मी चालविणार आहे थेट. नाही चालवा, काय अडचण नाही त्याच्याबद्दल. हं. आता हे बी चालवा. गेलं पाहिजे लोकांपाशी. काय ही एक नाही तुमची जाऊ बाजूच द्या. आहे किंवा मग वारकरी संप्रदायाची एक बाजूच आहे ही. कुठल्या का होईना मग पुरुषोत्तम महाराज असतील किंवा दुसरं कुणी असेल. कुणाची तरी बाजूच आहे ना ही वारकरी संप्रदायामध्ये. बोललं पाहिजे. नाही नाही बाजू घेणं म्हणजे आता पुरुषोत्तम पाटलाची बाजू घेण्याचा विषय म्हणजे कसं आहे की एकदा पुरुषोत्तम महाराज घेत नाहीत ना हो पैसा, अहो, त्याच्यामुळे मग त्यांची तेच बाजू म्हणतोय घेतोय. मी. सगळेच घेतात. पण आता जी सगळेच घेतात ही सगळी माहिती नसते ना आपल्याकडे. जेव्हा असेल तेव्हा आपण घेऊ. सगळी माहिती बाहेर काढणं तुमचं काम आहे. नाही, एक काढू ना, काढू ना. कीर्तनकार जसे पुरुषोत्तम तुमच्यासारखे पाटील लोक सोर्स आणि देणारे असतील तसे नक्की काढू. आणि हे बी मांडा तुम्ही की पुरुषोत्तम पाटलांनी परमार्थामध्ये पैसे घ्यायला सुरुवात केलेली नाही. हं, हं, हं. पैसे घ्यायला सुरुवात अगोदर झालेली आहे. त्याच्या अगोदर झालेली, त्यांच्या अगोदर झालेली, ते किंवा मग ही दुसरी पिढी असेल कदाचित. ते पिढीचं मी नाही सांगू शकत, हां. पण इथून तर सुरुवात नाही एवढं मी सांगू नाही, शकतो नाही, आणि हे नाहीच ना. अरे तुम्हालाही वाह! माहिती आहे. बिलकुल नाही. बिलकुल नाही तिथून सुरुवात. हा हे तुम्हालाही माहिती आहे. बिलकुल नाही तिथून सुरुवात. आणि मग सुरुवात झाली त्याच्यामध्ये कोणी 50 घेत मग ते असेल सुरुवातीच्या तर मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू आपण. हा मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा. आणि बिलकुल. मंडळामध्ये तो फपाळ बोलला ना तो, हं. त्याला 15,000 रुपयाच्या वर कोण कोण कीर्तनकार सगळे माहित आहेत महाराष्ट्रामधले. तो म्हणला ना तो 10-15 अहो, असते कार्यक्रम माहिती. तुम्हालाही माहिती आहेत सगळे. नाही नाही मला तुम्हालाही तर माहिती माहिती आहे. आहे त्यालाही माहिती पण असणार. वारकरी मंडळाचा सदस्य आहे म्हणल्यानंतर त्यालाही माहिती असणार. हा मग ते तुम्हालाही त्याला माहिती असते. हां, मग एवढंच आहे की त्याला तुम्ही सांगत नाहीत आणि स्पष्टपणे ते सांगितलं स्पष्टपणे. तुम्ही मला तुम्ही संग्राम साहेब मला तुम्ही इतक्या वेळापासून पुन्हा 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 कोण कोण आहेत मला तुम्ही तुम्ही क्लू द्या म्हणताय की नाही, हं. तसं त्याला तुम्ही त्या क्लिप मध्ये एकदा पण म्हणले नाही हो दुसरं कोण घेतं म्हणून अजून अहो, पैसे. मी म्हणलं ना जाहीर, आपण एकदा भेटू आणि मला सांगा सगळं. असं म्हणलं नाही की नाही त्यात काय वेगळं? ते भेटू नाही लगेच पाहिजे होते. अहो, लगेच मग देईल ना ते. आता भेटू म्हणल्यानंतर मी थोडासा फोन करेल त्यांना आता, की बाबा सांगा कोणी सापडले का? त्या क्लिप मध्ये लगेच दुसऱ्याचं बी नाव पाहिजे होते. मी ह्या मताचा माणूस आहे. जे कोण सांगितलं ना त्यांनी बऱ्याचशा लोकांचं. मी ते म्हणलं जाहीर सांगेल तुम्हाला आणि त्याला माहिती नसतील कदाचित किंवा सांगायची नसतील. हा त्याचा अहो वैयक्तिक बाकीच्या कीर्तनकाराने तर तुम्हाला सांगतो पैसे घेऊन जमिनी घेतल्या आता बंगले बांधले तर ह्या पुरुषोत्तम पाटलाचा अजून भाड्याच्या रूम मध्ये राहते तुम्ही. ह्या खरंय. महाराज ठीक आहे, या महाराजांच्या मागे लागले ना सगळा इतिहास काढा या महाराजाचा. नाही, नाही. बघा ना, ऐका ना. मला काय म्हणायचंय, इतिहास काय काय काढायची आपल्याला ती आपण हे ठरवलं नाही काही समजा विडा उचलला नाही. ज्या ज्या गोष्टी समोर येतील दाखवतो आपण. बाकी काही नाही दुसरं. मग तेच मग एका माणसाच्याच मागे का हे माणूस भाड्याच्या रूम मध्ये राहते अजून तुम्हाला अहो, सांगतो मी आणखी गेलेलो दुसरा त्या कोणी भाड्याच्या आला room तर मध्ये. काढून ना आपण त्याचा पण. दुसरा कोणी येत नाही ना, आल्यानंतर काढू ना, असं कसं? त्या तुम्ही सांगितलं पडळकर एखाद्या ते काय ते महाराजाचं तेच फपाळ आहे सांगू ना, आपण. तो हं. काय फपाळ आहे ना, हां. त्यालाच तुम्ही ते त्यांनी ते शहाणपणा केलाय ना. नाही, नाही. मी म्हणलं ना त्याच्याकडे जाणार आहे मी उद्या 2 दिवसांनी. मला तर संग्राम साहेब माझं तर हे मत होतं की तुम्ही ते लगेच हा जयत्रथ आणि हा सूर्य करायला पाहिजे होतं त्या क्लिप मध्ये. हं, 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 हं. तर 15,000च्या वर म्हणलाय ना काढतो म्हणून, काढतो म्हणलं ना, मग काढतो म्हणल्यानंतर सांगेल ना काढल्यानंतर तो. ते त्याच्याकडून घ्या सगळं काढून ते. बिलकुल. कोण कोण आहे ते 15,000च्या वर ते सांग म्हणाव. आणि हजारो तुम्हाला सांगतो कीर्तनकार भेटतील 15,000 रुपयाच्या वर पैसे घेणारे. हं, 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 हं. समजा टक्केवारी माझी जास्त होईल कदाचित, नाही होईल समजा कदाचित, पण कमी जास्ती प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो 15,000च्या वर पैसे घेणार तुम्हाला महाराज लोक. त्या पदर काय त्याचं नाव ते फपाळ, हं, हं, हं. त्याच्याकडून सगळं काढून घ्या आणि तुम्ही माझी एकाची बाजू आणि त्याची एकाची बाजू मानू नका. येस, येस, येस. नक्की, नक्की. आपण पत्रकार आहात. हं. हा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे मानतोय आणि मानत राहील, मानणार आहे, मानत येस. होतो. येस, 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 येस. जे खरं आहे ते समाजासमोर आणा. बिलकुल, बिलकुल. ओके. एकच्या पुरुषोत्तम महाराजाला तुम्ही बदनाम करू नका. येस. बस रामकृष्ण ओके, हरी. ओके. रामकृष्ण हरी.